कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट। मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा। तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून माहिती। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस। विजांच्या कडकडाटासह बरसला पाऊस। दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। वसई, विरार आणि परिसराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं। वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। शहरातील सखल भागात साचलं पाणी। मीरा भाईंदर आणि परिसरात सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस। संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता। नांदेडच्या आसना नदीला पूर आल्यानं हायटेक सिटीत पाणी शिरलं। हायटेक सिटीतून 25 नागरिकांना अग्निशमन दलाकडून रेस्क्यू, महापालिकेकडून मदत आणि बचाव कार्य सुरू। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पाटणदेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस। डोंगरी नदीला महापूर। शहरातील अनेक सखल भागांमध्ये शिरलं पुराचं पाणी। मुसळधार पावसामुळे जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला झोडपलं। हजरत पीर दर्गा परिसर पूर्ण पाण्याखाली। अग्निशमन दलाच्या गाडीचे सायरन वाजवून लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं नगर पाथर्डी मार्गावरील वाहतूक बंद। रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा। तर अहिल्यानगरात ढगफुटी सदृश्य पावसानं दाणादाण। राहता शहरातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। दुकानांमध्ये शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू। अहिल्यानगरमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एकाच वेळी 5 गाड्यांचा अपघात। अपघातात सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे नगर मनमाड महामार्ग जलमय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचं पाणी शिरलं। नदीचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं 10 ते 15 ग्रामस्थांचं स्थलांतर। तहसीलदारांची माहिती। ड्रोनच्या सहाय्यानं टिपली पुराची दृश्य। हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे उद्योजकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। कॉटन जिनिंग फॅक्टरीत कयाधू नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पांढरेवाडीत मांजरा नदीचं पाणी शिरलं। गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाची तयारी। घरात पाणी शिरल्यानं अनेकांचं प्रचंड नुकसान। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। एका व्यक्तीसह जनावरांचा रेस्क्यू। बोटीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्यांना बाहेर काढलं। करमाळ्यात सीना नदीकाठच्या बोरगावातील 70 ते 80 ग्रामस्थांचा रेस्क्यू। ग्रामस्थांना होडीच्या सहाय्यानं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एकुर्के गावात 25 जणांचं कुटुंब उघड्यावर। पुराचं पाणी घरात शिरल्यानं प्रचंड नुकसान। जीवनावश्यक वस्तूंची पुराच्या पाण्यामुळे नासाडी। कुटुंबातील महिलेला अश्रू अनावर। सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आज सुरू राहणार। पूरस्थितीच्या अनुषंगानं कार्यालय सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातील उंडर ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांचा काढता। सदाभाऊ खोत यांना आता तर हाकलून लावलं। यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही। बच्चू कडू यांची टीका। काही लोक पर्यटनासाठी जातात, मग लोकांचा उद्रेक होतो। सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्यावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची टीका। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार। जळगावमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन। ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ। विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला हवं। मंत्रिमंडळात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे। उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषयाला पाटे फोडण्याची सवय। कोरोना काळातील सीएम केअर फंडाबाबत बोलायला तयार उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाचे अधिकारी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठकीत राज्यातील नुकसानाबाबत चर्चा। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अजित पवारांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद। व्हिडिओ कॉलवरून नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा दिला।
दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार. शासनाची ही मदत लवकरात लवकर मिळेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. यासह ज्याचं जळतं त्यालाच कळतं असंही वक्तव्य. सोलापूरच्या मोहोळ आणि माढा तालुक्यात कृषी मंत्र्यांकडून नुकसानाची पाहणी. कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश. साधा बिस्किटचा पुडाही मिळाला नाही, ग्रामस्थांची कृषी मंत्र्यांकडे तक्रार. तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची मदत. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी बच्चू कडूंचं रास्ता रोको आंदोलन. लातूर ते औसा रोडवर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा महायुतीत आमदार असलो तरी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संघर्ष करणार. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा इशारा. अकोला शहरात मुसळधार पावसामुळे नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. शहरातील जुना कॉटन मार्केटमधील नाल्यात एक जण वाहून गेला. वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू. कोल्हापूरच्या रिंग रोड परिसरात गटारात वाहून जाणाऱ्या लहान भावाला वाचवताना मोठ्या भावाचा मृत्यू. गटारातील चेंबरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. साताऱ्याच्या माणमधील म्हसवडला मुसळधार पावसाचा फटका. मुसळधार पावसामुळे म्हसवड शिंगणापूर रस्त्यावर पाणी. शहरातील एसटी स्टँड परिसरही जलमय. बीडच्या परळीत मुसळधार पावसामुळे गंगाखेड वडगाव जवळचा रेल्वे ट्रॅक खचला. रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं ट्रॅक खचला. नांदेड पनवेल एक्सप्रेस तब्बल 4 तास उशिरानं धावणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अब्दुल सत्तारांकडून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. त्यासोबतच शासकीय मदतीच्या धनादेशाचंही वाटप. शेतकऱ्यांना 50,000ची मदत करून सरकारनं तात्काळ कर्जमाफी करावी. शेतकरी नेते अजित नवले यांची मागणी. सरकारनं मदतीचं आश्वासन दिलं पण बोलाची कढी बोलाचाच भात अशी अवस्था. अजित नवले यांची टीका. जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये कोणतेही निकष न लावता ओला दुष्काळ जाहीर करा. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची मागणी. जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं, पक्षाची इच्छा. पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या. पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बीएमसी महायुती एकत्र लढणार. ठाण्यात शिवसेना स्वतंत्र लढू शकते. तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेसोबत तर दादा स्वतंत्र लढणार. पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढू. अपवादात्मक ठिकाणी वेगळं लढण्याचा विचार करू. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर. परंपरा महाराष्ट्राची, मैदान शिवतीर्थच. आवाज शिवसेनेचा, नेतृत्व ठाकरेंचं असा आशय. शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार. दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरेंच्या सेनेची मातोश्री समोर बॅनरबाजी. एक मैदान एक आवाज. ठाकरे ब्रँडचा आवाज घुमणार अशा आशयाचे झळकले बॅनर. भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर. आय लव्ह मोहम्मद पोस्टरच्या वादावरून यूपीच्या बरेलीत लाठीचार्ज. मुंबईतील भायखळ्यातही झळकले हेच पोस्टर. भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आय लव्ह मोहम्मदचे झळकले बॅनर. वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ आणि धमकी. बॅनर लागलेल्या परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली धमकी. नालासोपाऱ्याच्या पेल्हार विभागात आय लव्ह मोहम्मदचे झळकले बॅनर. वसई विरार शहरात राजकीय वातावरण तापलं तर संबंधितांवर कारवाई करण्याची भाजपच्या स्थानिक युवा मोर्चाच्या सचिवांची मागणी. बीडमध्ये होणारा ओबीसी महामेळावा रद्द. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे ओबीसी मेळावा रद्द. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या वतीनं होणार होता मेळावा. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3 अज्ञातांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. अहिल्यानगर पोलिसांनी 3 आरोपींना घेतलं ताब्यात. ओबीसी मेळाव्यासाठी जाताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर झाला होता हल्ला. आपले अधिकार लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हल्ला करून घेतला. हाकेंवरील हल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3घांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलक दीपक बोऱ्हाडेंशी फोनवरून संवाद. 11 दिवसांपासून दीपक बोऱ्हाडेंचं जालन्यात आमरण उपोषण सुरू. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. चर्चेला या मार्ग काढू. फडणवीसांचं आश्वासन. तमिळनाडूच्या करूरमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी. 39 जणांचा मृत्यू. 100हून अधिक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. करूरमध्ये राजकीय रॅली दरम्यान घडलेली घटना अत्यंत दुःखद. पंतप्रधान मोदींकडून चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त. कुटुंबियांनी प्रियजनांना गमावलं. त्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी. पंतप्रधान मोदींचं ट्विट.
करूरमधील घटना चिंताजनक. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे ट्विट. रुग्णालयात दाखल नागरिकांना युद्धपातळीवर मदत करा. स्टॅलिन यांचे प्रशासनाला निर्देश. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर. घडलेल्या दुर्घटनेमुळे अत्यंत दुःखी. माझं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. करूरमधील घटनेनंतर विजय थलपतीचं ट्विट. सैन्यासाठी सोलर टेंट उभारणाऱ्या वांगचूक यांना अटक आणि दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत मॅच. सरकारचं हे देशभक्तीचं ढोंग. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी 2015 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत केली. त्यानंतर सर्वपक्षीय कृती दल स्थापन झालं. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा दावा. 2015 पासून विमानतळाच्या नावासंदर्भात कुणाला पत्र दिलं? कपिल पाटील यांनी कुठली आंदोलनं केली? खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा कपिल पाटलांना सवाल. नवी मुंबई एकनाथ शिंदे यांची आहे, त्यांचीच राहणार. दादागिरी कराल तर सोडणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं नाव न घेता गणेश नाईक यांना इशारा. खडसेंच्या जावयाचा पराक्रम पोलिसांनी कोर्टात सांगितलं. मंत्री गिरीश महाजन यांची टीका. खडसेंच्या जावयाचे पराक्रम सार्वजनिक करायचे का, असाही टोला. जोपर्यंत निकाल माझ्या बाजूनं लागत नाही तोपर्यंत लढा देणार. सुधाकर घारेंनी महेंद्र थोरवेंविरोधात पुन्हा दाखल केली याचिका. सुधाकर घारेंची सुप्रीम कोर्टात धाव. थोरवेंनी 2024ची निवडणूक गैरपद्धतीनं जिंकल्याचा आरोप. पुण्यात युवक काँग्रेसनं मत चोरी आणि बेरोजगारी विरोधात मशाल मोर्चा काढला. यावेळी वोट चोर गद्दी चोर अशी घोषणाबाजी. पुण्यात झालेल्या गरब्याच्या कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक. गरब्यात आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं मेधा कुलकर्णींचा आक्रमक पवित्रा. इथून पुढे नियमभंग करणारे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाही, असाही इशारा. कॅबिनेटमध्ये सहकार क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातून जास्त प्रस्ताव, कोकणातून प्रस्ताव येत नसल्याचं दुःख वाटतं. मंत्री नितेश राणेंची खंत. 10 दिवसात रस्ते सुधारा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणणार. कोल्हापुरातील खड्ड्यांवरून राजेश क्षीरसागर यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा. अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूर देवस्थानचं कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून सील. कागदपत्रांची हेराफेरी न होण्यासाठी निर्णय. विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ बरखास्त. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.